आज आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मी हेडिंग लिहून घेतो पहिल्यांदा. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट कुणाचं बघायचं आहे? मेल गॅमेटोफाइट. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे मी नेहमी तुम्हाला म्हणत आलेलो आहे की स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक या रिलेटेडचं जे काही नॉलेज आहे ते ज्यांचं परफेक्ट आहे त्यांना काय ते अवघड जाणार नाही आहे. पण तरीसुद्धा मी परत एकदा सांगतो, ॲक्च्युली तुम्ही स्पोरोफाईट कशाला म्हणता? ज्या प्लांटच्या पार्टपासून स्पोर्स तयार होतात त्याला आपण स्पोरोफाईट म्हणतो. बघा कसं असतं, स्पोरोफाईट याचा अर्थ काय? प्लांटचा असा पार्ट जो स्पोर्स तयार करतो, त्याच्यापासून काय तयार होतं? स्पोर्स तयार होतात. काय तयार होतात? स्पोर्स. आणि हे स्पोर्स कसे असणार आहेत? हॅप्लॉइड असणार आहेत. स्पोरोफाईटपासून स्पोर्स तयार झाले. ह्या स्पोर्सचं काय होणार आहे? जर्मिनेशन होणार आहे. आणि जर्मिनेशन झाल्यानंतर ह्याचं काय तयार होतं? गॅमेटोफाइट. आणि गॅमेटोफाइटपासून पुढं काय तयार होतात? गॅमेट्स तयार होतात. ही सिंपल टेक्निक लक्षात ठेवा. ही ज्यांच्या टेक्निक लक्षात राहील त्यांना स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट कधीही विचारलं, झोपेतनं जरी उठवून विचारलं तरी ते समजणार आहे. अदरवाईज दरवर्षी मी बघत येतोय की स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिकमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना परत परत ते प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम येण्यासारखं काहीच नाही आहे. स्पोरोफाईट आहे, स्पोरोफाईटपासून काय तयार होते? स्पोर्स. स्पोर्सपासून काय तयार होते? गॅमेटोफाईट. आणि गॅमेटोफाईटपासून काय तयार होते? गॅमेट तयार होते. आता लक्षात ठेवा, अँजिओस्पर्मच्या बाबतीत आपण काय केलेलं बघा. प्लांट आणि त्याच्यामध्ये येणारा फ्लावर. ओके, प्लांट त्याच्यामध्ये येणारं फ्लावर हे नेमकं काय आहे? हे स्पोरोफाईट आहे. कसं काय स्पोरोफाईट आहे? तर मी सांगितलेलं बघा की हा अँथरलोब आहे. ओके, आणि हा अँथरलोब कशात येतो? कशात येतो अँथरलोब? फ्लावरमध्ये येतो. मग पोलन ग्रेन तयार होणार आहेत ना. मग पोलन ग्रेन म्हणजे काय? तर मायक्रोस्पोर. पोलन ग्रेन म्हणजे काय? मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरलाच मी काय म्हणतो? पोलन ग्रेन म्हणतो. आता मला सांगा, मायक्रोस्पोर कशापासून तयार झालेले आहेत? फ्लावरपासून तयार झालेले आहेत. ते फ्लावर कशावरती आहे? प्लांटवरती आहे. म्हणजे कंप्लीट प्लांट आणि फ्लावर हे दोन्ही मिळून काय झालं? स्पोरोफायटिक जनरेशन झालं. इज इट क्लिअर? स्पोरोफायटिक जनरेशन कशाला म्हणायचं कळालं? स्पोर्स तयार झाले. मग स्पोर कुठला तयार झाला? मायक्रोस्पोर तयार झाला. ओके, म्हणजे तो काय? पोलन. याच्यापासून पोलन ग्रेन तयार झाले. ओके, आता पोलन ग्रेन हे नेमकं पोलन ग्रेनमध्ये काही चेंजेस होतात. पोलन ग्रेन काय? तर पोलन ग्रेन ह्याच्यापासून गॅमेटोफाईट तयार होणार. पण इथं गॅमेटोफाईटचं वेगळं स्ट्रक्चर होणार नाही, कारण पोलन ग्रेन स्वतःच गॅमेटोफाईट आहे. पोलन ग्रेन स्वतःच गॅमेटोफाईट आहे. प्लांट किंगडम टॉपिक घेतलेला आठवते काय? त्या टॉपिकमध्ये मी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या. पोलन ग्रेन ॲक्च्युली कसं व्हायला पाहिजे सांगतो तुम्हाला. हा स्पोर आहे. हा स्पोर काय व्हायला पाहिजे? जर्मिनेट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? जर्मिनेट व्हायला पाहिजे. आणि जर्मिनेट झाल्यानंतर ह्याच्यापासून एक स्ट्रक्चर तयार झालं की त्याला आपण काय म्हणतो? गॅमेटोफाईट म्हणतो. पण इथं काय होणार आहे? पोलन ग्रेनपासूनच मेल गॅमेट तयार होणार आहे. म्हणजे पोलन ग्रेन हाच कोण असणार आहे? मेल गॅमेटोफाईट असणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके, आणि मग त्याच्यापासून काय तयार होणार आहे? मेल गॅमेट तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? मेल गॅमेट तयार होणार आहे. ही स्टेज पहिल्यांदा लक्षात ठेवा. पोलन ग्रेनलाच आपण मेल गॅमेटोफाईट म्हणतो. याचं कारण काय? वाय द पोलन ग्रेन इज ऑल्सो नोन ॲज द प्रायमरी मेल गॅमेटोफाईट. वाय? बिकॉज pollen grain itself, it produces the male gametophyte, male gametes, so it is called as a male gametophyte. म्हणून त्याला मेल गॅमेटोफाईट आपण म्हणतो.
आता नेमकं त्या मेल गॅमेटोफाईटचं स्ट्रक्चर कसं आणि खरंच पोलन ग्रेनपासून जर मेल गॅमेट तयार होत असतील तर ते नेमके कुठल्या पद्धतीनं तयार होतात हे आपल्याला आता याच्या पुढं बघायचं आहे. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, योग्य मार्गाने योग्य गोष्टीनं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर, कारण कसं आहे स्ट्रक्चर अवघड आहे आणि हे स्ट्रक्चर मी सोप्या पद्धतीने करून सांगणार आहे. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यात महत्त्वाचं, एकमेव रामबाण उपाय आहे त्याच्यावरती. कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा मेल गॅमेटोफाईट बघायचं आहे. स्पोरोफाईटपासून स्पोर्स तयार झाला, आता स्पोर्सपासून मेल गॅमेटोफाईट तयार होणार आहे. ओके, बघा मी काय सांगतो. स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट हे जे दोन इव्हेंट्स आहेत. एक इव्हेंट जो आहे तो प्री पॉलिनेटेड किंवा प्री पॉलिनेटेड डेव्हलपमेंटचा पिरियड आहे. आणि दुसरा जो पिरियड आहे तो पोस्ट पॉलिनेटेड इव्हेंट आहे किंवा डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणू. ह्या दोन गोष्टी पहिल्यांदा नोटबुकमध्ये नोट करून घ्या. प्री पॉलिनेटेड म्हणजे पोलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पोलिनेशन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पोलिनेशन. त्याच्या आधी प्री पॉलिनेटेड, त्याच्यानंतर पोस्ट पॉलिनेट. पहिल्यांदा आपण बघणार आहे प्री पॉलिनेटेड डेव्हलपमेंट, ही पहिल्यांदा आपल्याला बघायची आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, हा अँथर लोब आहे, हे फिलामेंट आहे. ओके, ह्या गोष्टी मी परत परत सांगायला लागलोय, परत सांगायला लागलोय. रिव्हिजन परफेक्ट. ह्याचा मी कट सेक्शन घेणार आहे. ओके, कट सेक्शन घेतल्यानंतर हे या पद्धतीनं ओपन होईल. ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसते, हे ओपन झालंय. त्याला खालच्या बाजूला काय असणार आहे, फिलामेंट असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये दोन लोब आहेत. हा एक लोब आहे बघा, आणि दिस इज सेकंड लोब. ओके, इन दिस अँथर टू लोब आर प्रेझेंट, सो इट इज कॉल्ड एज अ बायलोब्ड. आणि या बायलोबमध्ये आता हे स्ट्रक्चर थोडंसं मी मोठं करतोय बघा. हे स्ट्रक्चर जे आहे, हे स्ट्रक्चर मी परत मोठं करणार आहे बघा. हे स्ट्रक्चर मी मोठं करतोय. ते स्ट्रक्चर कसं दिसणार, हे असं दिसणार आहे. दिसतंय, या टाईपमध्ये होणार. दिसतंय. 3D तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर हे घ्या, हे 3D स्ट्रक्चर आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आतल्या बाजूला काय असते, पोलन सॅक असते. दिस इज कॉल्ड एज अ पोलन सॅक, वन पोलन सॅक. दिस इज सेकंड पोलन सॅक, दिस इज थर्ड पोलन सॅक, अँड दिस इज फोर्थ पोलन सॅक. टोटल किती पोलन सॅक झाले, 4 पोलन सॅक झाले. 1 2 3 4 4 पोलन सॅक झाले. ह्या पोलन सॅकला, ह्या पोलन सॅकला माझं नाव, मी नाव देणार आहे मायक्रोस्पोरॅन्जियम. मायक्रोस्पोरॅन्जियम. ओके, मी पोलन सॅकला काय नाव देणार आहे, मायक्रोस्पोरॅन्जियम नाव देणार आहे. म्हणजे पोलन सॅक लक्षात ठेवा, विसरायचं नाही, मायक्रोस्पोरॅन्जियम. आणि ह्याच्या आतल्या बाजूला एक टिश्यू प्रेझेंट आहे. एक टिश्यू प्रेझेंट आहे. मी या टिश्यूचं नाव तुम्हाला सांगितलेलं आहे स्पोरॅन्जिनियस टिश्यू और स्पोरोजिनस टिश्यू, दोन्ही सुद्धा चालतंय. स्पोरॅन्जिनियस टिश्यू म्हणा किंवा स्पोरोजिनस टिश्यू म्हणा, दोन्ही चालते. आणि टिश्यू म्हणजे काय, द ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज अ टिश्यू. तर ह्या टिश्यूमधला मी एक सेल घेणार. ह्या टिश्यूमधला मी एक सेल घेणार बघा. ह्या टिश्यूमधला मी एक सेल इथं घेतलेला आहे. ह्या सेलला मी PMC म्हणणार, मदर सेल आहे, पोलन मदर सेल. पोलन मदर सेल म्हणा, प्रायमरी मदर सेल, पोलन ॲक्च्युली पोलन मदर सेल.
मी शॉर्ट फॉर्म लिहिणार PMC म्हणजेच काय, पोलन मदर सेल. कुठून आली स्पोरॅन्जिनस टिश्यूमधून आली. स्पोरॅन्जिनस टिश्यू कशामध्ये प्रेझेंट आहे, पोलन सॅकमध्ये प्रेझेंट आहे. पोलन सॅक कशामध्ये प्रेझेंट आहे, अँथरलोबमध्ये प्रेझेंट आहे. अँथरलोब कशावरती आहे, फिलामेंटवरती आहे. आणि मग हे सगळं स्टॅमेन कशात प्रेझेंट असतं, फ्लावरमध्ये असतं. म्हणजे आता मला सांगा, पोलिनेशन व्हायच्या आधी पोलन ग्रेन तयार व्हायला लागलाय की नाही. मग पोलिनेशनच्या आधीचा जो इव्हेंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, प्री पोलिनेटेड डेव्हलपमेंट. आता कसं झालं बघा, हा PMC आहे. PMC म्हणजे काय, पोलन मदर सेल. हा कसा असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. डिप्लॉइड म्हणजे काय, तर 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स इज कन्सिडर्ड ॲज अ डिप्लॉइड. आता ह्या सेलचं होणार मिओसिस. ह्या सेलचं होणार मिओसिस. मिओसिस म्हणजे अर्ध गुणसूत्री, म्हणजे बरोबर हाफ होणार. आणि हा डिप्लॉइड जो आहे 2N जो आहे ह्याचं काय होणार बघा, तर ह्याचं 4 सेल तयार होणार. 1 2 3 4. ह्याला काय म्हणायचं, पोलन टेट्राड. काय म्हणायचं ह्याला, पोलन टेट्राड. टेट्राड म्हणजे काय, 4. पोलन टेट्राड तो कसा असतो, हॅप्लॉइड. म्हणजे 4 सेल तयार झाले. आणि यालाच आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन म्हणतो. काय म्हणतो याला आपण, पोलन ग्रेन. इथंपर्यंत कळालं. आता पुढची गोष्ट इकडचं दिसतंय, पुढची गोष्ट आपल्याला जरा पुसावं लागेल थोडं. तर PMC पोलन मदर सेलपासून काय तयार झालं, पोलन ग्रेन तयार झालं. आता नेमकं पोलन ग्रेनमध्ये चेंजेस कसे होतात बघा. आपल्याला काय बघायचं आहे, पोलन ग्रेन नंतर त्या पोलन ग्रेनचा मेल गॅमेटोफाइट कसा झाला हे आपल्याला बघायचं. डेव्हलपमेंट बघा कसे असतं. तर आता एक गोष्ट, पोलन ग्रेन कसा असतो, तर हा पोलन ग्रेन आहे. हा पोलन ग्रेन आहे. ओके. आणि पोलन ग्रेनच्या बाहेरच्या बाजूला हे एक्झाईन आहे या टाईप्स. स्पायनी एक्झाईन आपण घेतलेला आहे, जे स्पोरोपोलोनिनपासून तयार होतं. आणि इंटाईन जे आहे ते कशापासून तयार होतं, सेल्युलोज आणि पेक्टिनपासून तयार होतं. याला आपण काय म्हणतो, याला आपण एक्झाईन असं म्हणतो. हा एक्झाईन कशापासून तयार झालेला आहे, स्पोरोपोलेनिनपासून तयार झालेला आहे. आणि आतल्या बाजूला काय तयार आहे, इंटाईन तयार आहे. आणि इंटाईन कशापासून तयार झालेला आहे, इंटाईन हा कशापासून तयार झालेला आहे, तर इंटाईन हा सेल्युलोज आणि पेक्टिनपासून तयार झालेला आहे. आतल्या बाजूला डेन्स सायटोप्लाझम आहे. डेन्स सायटोप्लाझम आहे. डेन्स सायटोप्लाझम आहे. ओके. आणि बरोबर मध्ये राउंडेड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके. राउंडेड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. बरोबर आहे. आतल्या बाजूला राउंडेड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि त्याचबरोबर इथं हा व्हॅक्युल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, व्हॅक्युअल प्रेझेंट. आता नेमकं काय होतं की आतल्या बाजूला सगळा प्रोटोप्लास्ट प्रेझेंट आहे, मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, साईडला व्हॅक्युअल प्रेझेंट आहे. आता ही पोलन ग्रेन जी आहे ती, हिला मी नाव देणार आहे इमॅच्युअर पोलन ग्रेन. आणि हिचं फॉर्मेशन अजून कुठं चालू आहे, अँथरमध्येच चालू आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. मी काय सांगतोय बघा, हे तुम्ही जे पोलन ग्रेन बघालाय ना, ही पोलन ग्रेन ह्या अँथर लोबमध्येच आहे. अजून प्रिकॉशियस मुवमेंट आहे आतल्या बाजूला. याचा अर्थ आतल्या बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे. कुणाची डेव्हलपमेंट चालू आहे, पोलन ग्रेनची. पोलन ग्रेन तयार झाला आहे, पोलन ग्रेन अँथर लोबमध्ये तयार झालेला आहे, पण पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट चालू आहे. पोलन ग्रेन युनिसेल्युलर आहे, युनिन्यूक्लिएटेड आहे. मी परत एकदा सांगतो, हा पोलन ग्रेन कसा आहे, युनिसेल्युलर आहे, म्हणजे एक सेल आणि त्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ युनिन्यूक्लिएटेड. काय म्हणायचं त्याला, युनिन्यूक्लिएटेड. तर हा पोलन ग्रेन जो तयार झालेला आहे हा इमॅच्युअर पोलन ग्रेन आहे, किंवा याला आपण इमॅच्युअर मेल गॅमेटोफाइट असं म्हणतो. लक्षात ठेवा, याला आपण मेल गॅमेटोफाइट म्हणायचं कारण काय, कारण ह्याच स्पोअरपासून पुढं 2 गॅमेट्स तयार होणार आहेत. ह्या स्पोअरपासून 2 गॅमेट तयार होणार आहेत. ह्या स्पोअरपासून 2 गॅमेट तयार होणार आहेत. म्हणून ह्याला मी मेल गॅमेटोफाइट म्हणणार, कारण ज्याच्यापासून गॅमेट तयार होतं त्याला मी गॅमेटोफाइट म्हणतो. फक्त हा आता इमॅच्युअर आहे. आता हा मॅच्युअर कसा होतो आणि मॅच्युअर कधी म्हणायचं हे आपल्याला बघायचं आहे. तर
आता हे मी सांगितलं पोलन ग्रेन हा इमॅच्युअर आहे. आता तो मॅच्युअर कसा होतो ते बघूया. आता काय होतंय बघा. आता हे सगळं काय आहे त्याच्यातलं प्रोटोप्लास्ट आहे आणि हे काय व्हॅक्यूल आहे. हे काय व्हॅक्यूल आहे. हे व्हॅक्यूल आहे. मी इथं डेन्स सायटोप्लाझम म्हणलो आहे पण ते लेबल थोडंसं आपण वेगळीकडे करूया. हा डेन्स सायटोप्लाझम आहे. प्रोटोप्लास्ट आहे. आता ह्या पोलन ग्रेनचं डिव्हिजन होतं आहे. लक्षात ठेवा ह्या पोलन ग्रेनचं आता डिव्हिजन आपल्याला बघायचं आहे. काय होतं बघा. हा काय इंटाईन आहे. हा काय इंटाईन आहे. आणि हा काय एक्झाईन आहे. ओके. बाहेरच्या बाजूला हा एक्झाईन आहे. हा इंटाईन आहे. मध्ये राउंडेड न्यूक्लियर. आता काय होतं बघा. हा पूर्ण कंप्लीट प्रोटोप्लास्ट आहे ना. प्रोटोप्लास्ट तो डिवाइड होतो. मायटॉटिकली डिवाइड होतो. बघा मी काय म्हणतोय. हा जो प्रोटोप्लास्ट आहे तो मायटॉटिकली डिवाइड होतो. कसा डिवाइड होतो तर हे न्यूक्लियस या बाजूला राहतं आणि इथं प्रोटोप्लास्ट डिवाइड होऊन एक नवीन सेल तयार होतो. इथं दिसते आणि त्याच्यामध्ये आतल्या बाजूला न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि बाहेरच्या बाजूला ही वॉल तयार होते. बाहेरच्या बाजूला काय तयार होते वॉल तयार होते. मी डार्क केलं किंवा मी काय करतो सरळ त्याला कलर करून तुम्हाला कळेल. ही वॉल तयार झाली. ही काय तयार झाली वॉल तयार झाली आणि मध्ये हा काय न्यूक्लियस आहे. मध्ये हा काय न्यूक्लियस आहे आणि इकडे एक न्यूक्लियस राहिला. इकडे एक न्यूक्लियस राहिला. म्हणजे काय झालं बघा. ह्या पोलन ग्रेनच्या आत मी काय म्हणतोय ह्या पोलन ग्रेनच्या आत किती सेल तयार झाले. इथं कसं होतं पोलन ग्रेन हा स्वतः एक सेल होता. युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड होतं. आता हा पूर्ण पोलन ग्रेन आहे की नाही आहे ना. तर ह्याच्यामध्ये काय झालं बघा. एक स्मॉल जो तयार झाला त्याला आपण जनरेटिव्ह सेल असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला जनरेटिव्ह सेल. आतल्या आत स्वतःच्या भोवती सेल वॉल तयार झाली. हा एक सेल झाला आणि बाहेरच्या बाजूला हा एक मोठा सेल झाला. म्हणजे मोठ्या सेलमध्ये लहान सेल प्रेझेंट असल्यासारखं आहे. कळालं. म्हणजे जसं स्विमिंग टँकमध्ये आपण पाण्यात पडलो तसं हा स्विमिंग टँक आहे आणि हे आपण आहे. म्हणजेच काय झालं हा मोठा सेल आहे आणि हा त्याच्या सायटोप्लाझममध्येच छोटा सेल आहे. जो मोठा सेल आहे ना त्या सेलला म्हणायचं ट्यूब सेल. काय म्हणायचं त्याला ट्यूब सेल. आणि त्या ट्यूब सेलचा हा न्यूक्लियस आहे. त्या ट्यूब सेलचा हा न्यूक्लियस आहे. ट्यूब सेल हा कसा असणार आहे लार्जर बिग्गर असणार आहे. लार्जर असणार आहे. आणि जनरेटिव्ह सेल हा कसा असणार आहे स्मॉलर असणार आहे. बघा 2 सेल्ड स्टेज झालं. म्हणजे हा पोलन ग्रेन होता. या पोलन ग्रेनमध्ये एकच न्यूक्लियस होतं. आता किती न्यूक्लियस झाले 2 न्यूक्लियस झाले. म्हणजे 2 सेल तयार झाले. बाहेरच्या बाजूचा जो सेल आहे त्याला काय म्हणायचं ट्यूब सेल आणि हा आतला आहे त्याला काय म्हणायचं जनरेटिव्ह सेल. तर ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात. ओके. हे व्हॅक्युल्स प्रेझेंट असतात. आता एक कळालं की काय झालं बघा. इथं मी ॲरो दाखवलेला आहे. म्हणजे पोलन ग्रेनमध्ये चेंजेस झाले. प्रोटोप्लास्ट पूर्ण डिवाइड झाला. प्रोटोप्लास्ट म्हणजे काय तर आतल्या बाजूचं जे सायटोप्लाझम असतं त्याला आपण प्रोटोप्लास्ट म्हणतो. ते मायटॉटिकली डिवाइड झालं आणि 2 त्याच्यातून तयार झाले. एकाला आपण जनरेटिव्ह सेल म्हणतो आणि दुसऱ्याला आपण ट्यूब सेल म्हणतो. ट्यूब सेलला कलर करूया ग्रीन कलर. ग्रीन कलर करतो बघा. हा ट्यूब सेल झाला कंप्लीट. हा कंप्लीट काय झाला ट्यूब सेल झाला ग्रीन कलरचा. आणि त्याचा हा न्यूक्लियस. त्याचा हा काय झाला न्यूक्लियस. आणि येलो कलरचा जो सेल आहे त्या सेलला काय म्हणायचं त्या सेलला काय म्हणणार तर त्या सेलला फ्रीली फ्लोटिंग जनरेटिव्ह सेल इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ ट्यूब सेल. म्हणजे हा जनरेटिव्ह सेल आहे. सेलमध्ये सेल आहे. गोष्ट लक्षात ठेवा सेलमध्ये सेल आहे. असं आपल्याला हे ह्याच्यामध्ये बघायला मिळतं पोलन ग्रेन डेव्हलपमेंट. तर ही डेव्हलपमेंट आहे. तर ह्या सेलमध्ये 2 सेल तयार होतात. एक ट्यूब सेल आणि जनरेटिव्ह सेल. हे सगळं कशापासून तयार झालं तर हे मायक्रोस्पोरपासून तयार झालं. ओके. तर आता आपण बघितलेलं होतं की बाबा इथं बघा एक न्यूक्लियस आहे आणि याचा प्रोटोप्लाझम काय होतो डिवाइड होतो. आणि डिवाइड झाल्यानंतर मी काय सांगितलेलं की 2 सेल तयार होतात. पण तुम्हाला हा प्रश्न पडलेला असणार 100% की जनरेटिव्ह सेल आत कसं काय तयार झाला. तर बघा
एक कॅलोज नावाचा पॉलिसॅकराइड आहे. कॅलोज हे पॉलिसॅकराइड आहे. तर ते पॉलिसॅकराइड इथं डिपॉझिट होतं आणि त्याच्यापासून सेल वॉल तयार होते. ट्यूब न्यूक्लियसच्या सायटोप्लाझममध्येच इथं बघा कसं आहे, एकच न्यूक्लियस आहे. तो न्यूक्लियस आहे असं इथं राहिला आहे, फक्त प्रोटोप्लास्ट डिवाइड झाला, म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड झाला आणि कॅलोज नावाचं जे पॉलिसॅकराइड आहे, त्या पॉलिसॅकराइड पासून बाहेरच्या बाजूला वॉलचं फॉर्मेशन झालंय. हे बघा, हे वॉलचं फॉर्मेशन झालं, दिसतंय? वॉल फॉर्मेशन झालंय. मग वॉल तयार झाला, आतल्या बाजूला न्यूक्लियस तयार झालं. म्हणजे हा स्मॉल सेल जो आहे याला आपण जनरेटिव्ह सेल असं म्हणतो. सगळ्यात महत्वाचं आहे, या सेलला आपण काय म्हणतो? जनरेटिव्ह सेल. आणि हा न्यूक्लियस आणि ग्रीन कलरचा जो बाहेरचा सेल आहे त्याला आपण ट्यूब न्यूक्लियस असं म्हणतो. काय म्हणतो? ट्यूब न्यूक्लियस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ट्यूब न्यूक्लियसचा सायटोप्लाझम भरपूर आहे, ट्यूब सेलचा सायटोप्लाझम भरपूर आहे, व्हॅक्यूल सुद्धा त्याच्यामध्ये जास्त आहेत. आणि त्या व्हॅक्यूलमध्ये ऑइल, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे न्यूट्रिशनसाठी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. कशामध्ये प्रेझेंट असतं? ट्यूब सेलमध्ये प्रेझेंट असतं. आता एक गोष्ट, ही डायग्राम पहिल्यांदा व्यवस्थित बघून घ्या, सगळ्यात महत्त्वाची डायग्राम आहे. इथं आपण बघितलेलं होतं की ट्यूब सेलमध्ये सायटोप्लाझम भरपूर आहे, डेन्स आहे, सेल ऑर्गॅनल सुद्धा प्रेझेंट आहेत, व्हॅक्यूल सुद्धा प्रेझेंट आहेत. आणि हा छोटासा जो जनरेटिव्ह सेल आहे, स्मॉलर जनरेटिव्ह सेल, हा त्या ट्यूब न्यूक्लियसच्या सायटोप्लाझममध्ये आतल्या बाजूला प्रेझेंट आहे. ओके, आता होतंय काय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. तर हा ट्यूब सेल आहे, पोलन ग्रेनपासून तयार झालेला. हा ट्यूब सेल आहे, पोलन ग्रेनपासून तयार झालेला. ओके, त्याला बाहेरच्या बाजूला एक्झाईन आहे. ओके, हा एक्झाईन आहे. आता जो न्यूक्लियस आहे तो ट्यूब न्यूक्लियस मोठा होतो. ट्यूब न्यूक्लियस काय होतं? मोठा होतो. आणि जनरेटिव्ह सेल हा कसा असतो? एकतरी सर्क्युलर स्पिंडल शेप राउंडेड असा असतो. तर हा जनरेटिव्ह सेल आहे. हा काय? जनरेटिव्ह सेल आहे. ट्यूब सेलचा न्यूक्लियस मोठा झाला आणि हा जनरेटिव्ह सेल, त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे. लक्षात ठेवा, त्याला मी परत नाव देणार. हा जो आहे हा जनरेटिव्ह सेल आहे आणि हा जो आहे तो ट्यूब सेल आहे. ओके, म्हणजे आता पोलन ग्रेनमध्ये किती सेल तयार झाले सांगा बघूया. पोलन ग्रेनमध्ये किती सेल? 2 सेल तयार झाले. म्हणून ह्याला काय म्हणायचं? 2 सेल्ड स्टेज पोलन. हा पोलन ग्रेन आहे आणि हा आता यालाच मी काय म्हणणार आहे? मॅच्युअर. हे सगळं पोलिनेशनच्या आधी व्हायला लागलं, लक्षात ठेवा. म्हणून आपण ह्याला प्री पोलिनेटेड डेव्हलपमेंट असं म्हणतो. 2 सेल्ड स्टेज पोलन ग्रेन तयार झाला आणि हे आपल्याला 60% अँजिओस्पर्ममध्ये बघायला मिळतं. हे MCQ ला विचारतात. 60% अँजिओस्पर्ममध्ये तयार होतं. 2 सेल्ड स्टेज जी आहे ती 60% अँजिओस्पर्ममध्ये तयार होती. ही पहिली गोष्ट. आता काय होतं? बाकीचे जे 60% म्हणजे मॅक्सिमम. आता काही अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये काय होतं बघा, पोलिनेशन व्हायच्या आधीच, म्हणजे पोलिनेटेडच्या आधी, म्हणजे प्री पोलिनेटेड डेव्हलपमेंटमध्येच हा जो जनरेटिव्ह सेल आहे ना, हा डिवाइड होतो आणि त्याच्या जागी, आता मी तुम्हाला वेगळीच डायग्राम दाखवायला पाहिजे. आता हा ट्यूब सेल आहे, हा काय? ट्यूब सेल. त्याच्यामध्ये हे काय? ट्यूब न्यूक्लियस प्रेझेंट आहे. जरा ठीक आहे, मोठं काढूया. न्यूक्लियस आहे. आता काय होतंय बघा, बाहेरच्या बाजूला एक्झाईन प्रेझेंट आहे. बाहेरच्या बाजूला काय प्रेझेंट आहे? एक्झाईन प्रेझेंट आहे. तर 60% अँजिओस्पर्ममध्ये हा जो पोलन ग्रेन तयार झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे, तो किती सेल्ड स्टेज आहे? 2 सेल्ड स्टेज आहे. पण काय अँजिओस्पर्ममध्ये काय होतं? ट्यूब सेल आहे असा राहतो, त्याच्यात काहीच बदल होत नाही.
पण जो जनरेटिव्ह सेल असतो ना त्याच्यापासून 2 मेल गॅमेट तयार होतात. जनरेटिव्ह सेल डिवाइड होतो आणि त्याच्यापासून काय होतात 2 मेल गॅमेट काय तयार होतात 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. हे राहिलेल्या अँजिओस्पर्ममध्ये. खरं तर 60% अँजिओस्पर्ममध्ये काय होतं 2च सेल स्टेज म्हणजे 2 सेल्ड स्टेज. आणि ही गोष्ट MCQला विचारतात म्हणजे विचारतातच. पण काय अँजिओस्पर्ममध्ये काय होतं जनरेटिव्ह सेल डिवाइड होतो. थिन सायटोप्लाझम असल्यामुळं जनरेटिव्ह सेल डिवाइड होतं आणि त्याचे 2 मेल गॅमेट तयार होतात. म्हणजे आता 1, 2, 3 किती सेल तयार झाले पोलन ग्रेनमध्ये 3 झाले. म्हणजे काय प्लांटमध्ये 3 सेल्ड स्टेज पोलन तयार होतात. ओके हे बघा ह्याला अंडरलाईन करतो 3 सेल्ड स्टेज पोलन तयार होतात. आणि हे तुम्हाला नीट एक्झामिनेशनला विचारतात म्हणजे विचारतातच. सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके तर हे आता आपण जे बघितलं ते पोलिनेशनच्या आधीचे इव्हेंट्स म्हणून त्याला आपण प्री पोलिनेटेड इव्हेंट्स असं आपण म्हणतो. ओके नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे पोस्ट पॉलिनेटेड इव्हेंट्स. सेकंड पॉईंट आहे पोस्ट पोलिनेटेड इव्हेंट्स. पोस्ट पोलिनेटेड इव्हेंट्स. पोस्ट पोलिनेटेड इव्हेंट्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता पोलिनेशन म्हणजे काय तर हे स्टिग्मा आहे हे स्टाईल आहे आणि ही ओरी आहे. आणि हे अँथर आहे. ओके अँथरमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात आणि ते पोलन ग्रेन बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर त्याला आपण डेहिसन्स असं म्हणतो. ओके बाहेर पडल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो डेहिसन्स असं म्हणतो. आता हे पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडणार. कशावरती पडणार स्टिग्मावरती पडणार. आणि इथं काय होणार आहे पोलिनेशन होणार आहे. ही पहिली कन्सेप्ट लक्षात ठेवा. Pollination it can be defined as the transfer of pollen grain from anther to stigma is called as a pollination. Anther पासून स्टिग्मा पर्यंत पडणं म्हणजे हे या प्रोसेसला पोलिनेशन. आता पोलिनेशन नंतर काय होतंय बघा. आता पोलन ग्रेन बद्दल मी तुम्हाला सांगितलंय हे बघा. आता थोडंसं आपल्याला मोठं काढावं लागेल. हा स्टिग्मा आहे. दिस इज कॉल्ड एज अ स्टिग्मा. हा स्टिग्मा आहे. ओके आता कंपॅटिबल पोलन ग्रेन. कंपॅटिबल म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल जास्वंद असेल तर स्टिग्मा पण जास्वंद आणि पोलन ग्रेन सुद्धा जास्वंदीचा म्हणजे मॅचिंगला आपण म्हणतो कंपॅटिबल. मग पोलन ग्रेन असतो हा पोलन ग्रेनचा काय आहे इंटाईन आहे. हा पोलन ग्रेनचा काय इंटाईन. मी कलर वापरतोय लक्षात ठेवा. पोलन ग्रेनचा इंटाईन दिस इज कॉल्ड एज अ इंटाईन. हा पोलन ग्रेन याच्यावरती आला स्टिग्मावरती आला. आता बाहेरच्या बाजूनी काय प्रेझेंट आहे एक्झाईन प्रेझेंट आहे. बाहेरच्या बाजूनी काय प्रेझेंट आहे एक्झाईन प्रेझेंट आहे. ओके हे काय एक्झाईन हे काय इंटाईन. आणि ह्या दोघांच्या मध्ये हा पोर